निसर्ग पर्यटन, धार्मिक स्थळांची सफर आणि कौटुंबिक सहलींचं वाढतं आकर्षण लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत। या संधींचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागानं राबवलेल्या आई पर्यटन धोरण या योजनेला वाशिम जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या योजनेअंतर्गत 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारलाय। वाशिमच्या मंगळूरपीर येथील मधुबाला मावळे आणि सायखेडा येथील पद्मिना गहुले यांनी या योजनेचा लाभ घेत 4 चाकी वाहन खरेदी करून टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला। सुरुवातीला मर्यादित प्रमाणात सुरू झालेला हा व्यवसाय आज वेगाने विस्तारत असून लग्न समारंभ, धार्मिक यात्रा, पर्यटन सहली तसंच विविध खासगी कार्यक्रमांसाठी त्यांच्या वाहनांना मोठी मागणी आहे। विशेषतः सुट्ट्या आणि गर्दीच्या हंगामात आगाऊ बुकिंगशिवाय वाहन मिळणे कठीण होत असल्याचे चित्र आहे। या व्यवसायामुळे दोन्ही महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळाला असून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आत्मविश्वासही वाढला आहे। उद्योग खूप चांगला चालू आहे। आमचा स्वामी टूर्स ट्रॅव्हल्सचा आम्ही बिझनेस सुरू केलेला आहे। त्या बिझनेस अंतर्गत आम्हाला खूप छान चांगला प्रतिसाद लोकांचं भेटत आहे। महिन्याचा आम्हाला 90,000 रुपये इन्कम मिळत आहे गाडीचं। त्याच्यानंतर आमचं कुटुंबाचं पालन पोषण व्यवस्थित सुरू आहे। गावातील नागरिकांनाही स्थानिक स्तरावर प्रवासी वाहनाची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे। त्यामुळे या उपक्रमाचा लाभ केवळ लाभार्थ्यांनाच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांनाही होत आहे। कॉलनीमध्येच गाडी असल्यामुळे आम्हाला ते फार सोयीचं झालेलं आहे आणि वाजवी रेटमध्ये सुद्धा आम्हाला ती गाडी उपलब्ध होत आहे। त्यामुळे काय होत आहे तर कस्टमरचे सुद्धा पैसे वाचत आहे। फार आम्हाला वाजवी दरात ही गाडी मिळत आहे परिवारासाठी आणि त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत या गाडीमधून बरंचसं मिळकत मिळत आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आई पर्यटन धोरण अंतर्गत टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हॉटेल्स, होमस्टे, कृषी पर्यटन, बेकरी, कापड दुकान आदी एकूण 15 प्रकारचे पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध असल्याचे उपसंचालक प्रकल्प अधिकारी उज्ज्वला काळे यांनी सांगितलं। इच्छुक महिलांनी या संधीचा लाभ घेऊन उद्योजकतेकडे वाटचाल करावी असं आवाहनही त्यांनी केलं। त्यांना आपण 15 लाखांनी त्यांनी बँकेचं कर्ज काढावे आणि त्यानंतर आपण त्यांना त्याचा व्याज परतावा 12% 7 वर्षाकरता देतो आहोत। आई या नावातच मायेचा आणि आधाराचा अर्थ दडलेला आहे। त्या नावाला साजेसा आधार देत ही योजना ग्रामीण महिलांसाठी केवळ आर्थिक मदत न राहता आत्मनिर्भरतेचा आणि सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग ठरत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम।